मित्रांनो, नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मागील बऱ्याच वर्षांपासून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला बायकॉट करणाऱ्या बऱ्याचशा चळवळींचा अनुभव घेतलेला आहे. हे मुळात बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला बायकॉट का करतात यावर एक फार चांगल्या पद्धतीनं ॲनालिसिस आजपर्यंत कोणीही केलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी बुद्धाची चळवळ म्हणून किंवा बौद्धांची चळवळ म्हणून जनमानसापर्यंत पोहोचायला हवी होती, किंवा ती रिपब्लिकनवाद्यांची, संविधानवाद्यांची चळवळ म्हणून जनसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत होती, पण ती चळवळ आंबेडकरवादी, दलित, बहुजन, फुले शाहू आंबेडकरवादी अशी वेगवेगळ्या आयडेंटिटीने, ओळखीने समाजामध्ये पसरवण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय चळवळ ही रिपब्लिकन चळवळ आहे, आणि सामाजिक आणि धार्मिक वसा जर आपण पाहिला तर ती बुद्धिस्ट मूव्हमेंट आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच त्याला बुद्धिस्ट मूव्हमेंट असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे या दोन पॉलिटिकल आणि सोशल आयडेंटिटींना बायकॉट करून बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचा आदर्श मानणाऱ्या लोकांनी आपल्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज निर्माण केल्या, आणि त्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जी बुद्धाची सामाजिक चळवळ आणि रिपब्लिकन ही राजकीय चळवळ जी आहे, राजकीय ओळख जी आहे, सामाजिक ओळख जी आहे, तिला कुठेतरी लयास नेण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांच्या अनुयायांनी केलं. त्यामध्ये बामसेप असेल, BSP असेल, दलित पॅन्थर असेल, किंवा आता बहुजन मूलनिवासीवाले लोक असतील, किंवा एकंदरीतच मराठा सेवा संघवाले असतील, या लोकांना मला प्रश्न असा पडतो की बाबासाहेब आंबेडकरांची मूळ चळवळ चालवण्यामध्ये रहस्य का नाही, इंटरेस्ट का नाही, स्वतःच्या यांच्या नवीन नवीन संघटना चालवण्यामध्येच यांना जास्त लाभ का वाटतो, यावर सुद्धा कधीतरी चिंतन होणं काळाची गरज आहे. मागील काही दिवसापासून आपण पाहतोय की वेगवेगळ्या जातींचं ऐक्य करण्याचा केविलवाना प्रयत्न चालू आहे, जे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कास्टलेस सोसायटीची भाषा करतात. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या चळवळीचं जे उद्दिष्ट आहे ही कास्टलेस मूव्हमेंट आहे, जात विरहित समाज. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन ज्या काही दुकानदाऱ्या चालवल्या जातात, वेगवेगळी दुकानं जी काही अस्तित्वात येत आहेत, ही दुकानं मग ते जाती जोडो समाज बनावच्या माध्यमातून असतील, किंवा दोन जातींना समाज संबोधनेच्या माध्यमात असतील, 3 जातींना सामाजिक आयडेंटिटी देण्याच्या बाबतीत असतील, तर अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत, तर हे प्रयोग करण्यामागचा नेमका ह्या लोकांचा जो उद्देश आहे हा सुद्धा आपण लक्षात घेणं फार काळाची गरज आहे. त्याचं कारण असं की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ उद्देशाला बायकॉट करून चालल्यामुळे त्याच्यामध्ये आपलं जे नुकसान होत आहे, मग ते आर्थिक असेल, मनुष्यबळ असेल, किंवा वेस्ट ऑफ टाईम असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुन्हा कधीही वापस न येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी चळवळीच्या नावाखाली वेस्ट केल्या जात आहेत. आता परवाच मी काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता. वामन मेश्रामनी बहुजन मूलनिवासीच्या नावाने मागचे 40 वर्ष समाजामध्ये प्रबोधन केलं, आणि त्या प्रबोधनाच्या
नंतर वामन मेश्राम या निष्कर्षावर पोहोचले की शरद पवारांशिवाय देशातील पॉलिटिकल सिच्युएशनला दुसरा पर्याय नाही. याचा अर्थ असा स्पष्ट होतो की वामन मेश्राम इज नॉट वर्किंग फॉर बुद्धिस्ट मूवमेंट अँड रिपब्लिकन मूवमेंट. ही इज वर्किंग फॉर काँग्रेस अँड राष्ट्रवादी. तर वामन मेश्राम जे आत्तापर्यंत 30-40 वर्ष लोकांना मूर्ख बनवत होता, फुले, शिवाजी, शाहू, अण्णाभाऊ ह्या अशा वेगवेगळ्या जातीय महापुरुषांना घेऊन जो लोकांना मूर्ख बनवत होता, त्याच्यामधून त्या लोकांचं जे शोषण करत होता, तर हे शोषण जे आहे, हा जो पैसा आहे, हे जे वेळ आहे, हे जे श्रम आहे, हे जे मनुष्यबळ आहे, हे मनुष्यबळ, श्रम आणि पैसा जो बुद्धिस्ट लोकांचा होता, तो आज पूर्णपणे व्यर्थ गेलेला आहे. अशी आज सिच्युएशन आहे. त्याचं कारण असं की 40 वर्ष काम केल्याच्या नंतर जर तुमच्या पॉलिटिकल आयडेंटिफाय होत नसतील किंवा तुम्ही पॉलिटिकली स्वतःचं डिसिजन घेऊ शकत नसाल किंवा तुम्ही तुमच्या पार्लमेंटरी सिस्टीममध्ये बसतील अशा जर पॉलिटिकल संघटना उभ्या करू शकत नसाल, तर तुमच्या सामाजिक संघटनांचा नेमका उद्देश काय होता, तुम्ही ते का चालवल्यात सामाजिक संघटना, यावर सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे. बामसेफ ही संघटना मुळातच BSPच्या पॉलिटिकल आयडेंटिटीला प्रगल्भ करण्यासाठी उदयास आली होती. मग वामन मेश्रामने एकतर BSP सोडून दिली, दुसरी बहुजन मुक्ती पार्टी पण सोडून दिली आणि आता तिसरीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी काही भूमिका आहे ती घेऊन पुढे येत आहेत की देश पातळीवर शरद पवारांसारखा नेता दुसरा नाही, म्हणून देशाची सध्याची जी काही सिच्युएशन आहे तिला हँडल करण्याचं सामर्थ्य शरद पवारांमध्येच आहे, असं बोलण्याचा केविलवाना, महारकीपणा वामन मेश्रामला करावा लागला. मग मागच्या 30 वर्षापासून आपण जे जाती जोडो समाज बनावचं काम करत होतो, बाबासाहेब आंबेडकरांची मूव्हमेंट चालवत होतो, फुलेंची मूव्हमेंट चालवत होतो, बुद्धाची मूव्हमेंटचं कधी चालवत होतो, ह्याचा मेन उद्देश जर काँग्रेसला सत्तेवर आणणे हाच असेल किंवा काँग्रेसी लोकांना सत्तेवर आणणे हाच जर असेल, तर मग 60 वर्ष आपण जी काँग्रेसवर टीका केली, काँग्रेसला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सामाजिक साधनांचा वापर केला, तर या साधनांची जी व्हॅल्यू आहे ती आज झिरो झालेली आहे. आणि हे असेच जातीय ऐक्याचे जे प्रयोग आहेत हे वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहेत. आत्तामध्ये काही लोकांनी मांग आणि बौद्धांच्या संयुक्त परिषदा घेतल्या. आता मुळात मांग ही हिंदुझममधली एक कास्ट आहे आणि इथली प्रत्येक जात जी आहे ही स्वतःला एका राष्ट्राच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. जात राष्ट्राच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. तिथं तिला कल्चर वेगळं आहे, तिथं तिला नेता वेगळा आहे, तिला सगळी प्रतीकं वेगळी आहेत. त्यामुळं एक जात एका सामाजिक समूहासोबत एकत्र येईल असं म्हणणं ही सरळ लोकांना मूर्ख बनवण्याची नीती आहे. आणि हा मूर्ख बनवण्याचा जो कार्यक्रम आहे हे बामसेफ मागील 40 ते 50 वर्षापासून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये चालवत आहे. तर ह्याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम फक्त एवढाच होतो. तर महाराष्ट्रामध्ये त्याचा जो परिणाम झाला आहे तो मी तुम्हाला सांगतो. मराठा सेवा संघ असेल किंवा जे स्वतःला बहुजन म्हणवून घेणारी जी लोकं आहेत, ह्या सगळ्या लोकांनी बामसेफच्या चळवळीच्या माध्यमातून एवढंच काम मोठं केलेलं आहे की जो बुद्धिस्ट वर्ग आहे, बुद्धिस्ट क्लास आहे, ह्यांच्यामधला जे आर्थिक प्लॅटफॉर्म आहे, या आर्थिक प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेऊन आपली आर्थिक सधनता कशी वाढवता येईल एवढंच काम त्यांनी केलेलं आहे. मग त्यामध्ये मामा देशमुख असेल, आहत साळुंखे असतील, आपला हा पुरुषोत्तम खेडेकर असेल, प्रवीण गायकवाड असेल, या लोकांना यांच्या जातीमध्ये म्हणजे जे मराठा प्रस्थापित सरंजामी मराठा आहेत ह्या लोकांकडे काय व्हॅल्यू नाही आहे. ह्यांना आपल्याकडे व्हॅल्यू का आहे, बुद्धिस्ट लोकांमध्ये ह्यांना व्हॅल्यू काय आहे, याचं कारण असं आहे की ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात म्हणून आपण फसतो. पण यावर आपण चिंतन करत नाही की एखाद्या व्यक्तींनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं म्हणजे तो बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णपणे प्रामाणिकतेने नैतिकतेने मानतो असं नाही. तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बुद्धाचा
आर्थिक सोर्सेस उभे करण्यासाठी वापर केलेला आहे. त्याची बरीचशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. आजही तुम्ही जर पाहिलं तर आपल्या लोकांच्या घरामध्ये मामा देशमुख, आह साळुंके, पुरुषोत्तम खेडेकर, प्रदीप साळुंके, श्रीमंत कोकाटे यांची पुस्तकं जास्त आहेत. आपल्या लोकांच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं दिसणार नाहीत, पण या मराठा सेवा संघवाल्यांची, बामसेपवाल्यांची पुस्तकं आपल्या लोकांच्या घरांमध्ये दिसून येतात. मग ही पुस्तकं त्यांनी आपल्या घरामध्ये अगोदर पोहोचवली, त्याच्या माध्यमातून आपलं आर्थिक शोषण केलं. त्यांची पुस्तकं वाचवून मुळातच बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ उभी करता येणार नाही, ती उभी राहूच शकत नाही. कारण त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचे विचार हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धाच्या चळवळीचा आधारच नाहीत. परवाच एक मी मुलाखत ऐकत होतो. आपल्यातलाच एक नवोदित उत्साही कार्यकर्ता आहे जो आह साळुंकेची मुलाखत घ्यायला गेला होता, आणि तो आह साळुंकेला म्हणतो की तुम्ही बुद्धाकडे कसे वळलात. मुळात ह्या उत्साही कार्यकर्त्याला मला हे सांगायचं आहे की बाबा, ते जर बुद्धाकडे वळले असते तर 35 वर्षापूर्वीच त्यांनी बुद्धाला अनुसरण करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असती. आज आह साळुंके मरायला टेकलेत तरीही ते बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला तयार नाहीत. आणि हा शाना काय म्हणतो त्यांना की तुम्ही बुद्धाकडे कसे वळलात. ते बुद्धाकडे वळलेच नाहीत, तर ते बुद्धाचा उपयोग करून आपले आर्थिक साधनं कसे मजबूत करता येतील याकडे वळले होते. आज जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बौद्धांचा जर आपण सर्वे केला, फक्त बौद्धांचा, आता हे चैत्यभूमी, दादर, दीक्षाभूमी, ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेच्या ज्या प्रोग्राम्स होत असतात तिथून आपली लोक जास्तीत जास्त या लोकांची पुस्तकं घेऊन वाचतात. बाबासाहेब आंबेडकरांची ती पुस्तकं वाचत नाहीत. बुद्धाबद्दल ते साहित्य वाचत नाहीत. अशोकाबद्दल तर आपल्या लोकांना तीळमात्रसुद्धा माहिती नाही. कनिष्काबद्दल सुद्धा माहिती नाही. महामहेंद्राबद्दल माहिती नाही. संघमित्राबद्दल माहिती नाही. मिलिंदबद्दल माहिती नाही. नागसेनबद्दल माहिती नाही. पण यांना शिवाजी महाराजांबद्दल भरपूर माहिती आहे. शाहू महाराजांबद्दल भरपूर माहिती आहे. फुलेंवर, अण्णाभाऊ साठेंवर PhDs करणारे सुद्धा आपली लोक आहेत. मग ही जी महार प्रवृत्ती आहे आपल्यामधली, ही महार प्रवृत्ती जी आहे ही जात अस्मिता टिकवून ठेवणारी, जात अस्मितेला मजबूतीकरण देणारी ही आपल्यातली जी विकृती आहे ही दुकानदारी आपल्याला थांबवता आली पाहिजे. आता मागे काही दिवसापूर्वी मातंग आणि बौद्ध ऐक्य परिषद भरवण्यात आली. मी ह्या विषयावर नेहमीच बोलत असतो. मला कोण किती विरोध करतं याच्याशी मला देणं घेणं नाही, कारण मी माझ्या चळवळीशी प्रामाणिक आहे. मी माझ्या सांस्कृतिक संघर्षाची प्रामाणिक आहे. माझा सांस्कृतिक संघर्ष हा मांगांना आणि बौद्धांना एक करणे नाही, तर मांगांना बौद्ध करणे आहे, मराठ्यांना बौद्ध करणे आहे. जर ते होत असतील तर मारून मुसलमान आपण कोणाला करू शकत नाही, ती आपली संस्कृती नाही. त्यामुळे जर एखादा समुदाय एखादा जात समुदाय बाबासाहेब आंबेडकरांना आणि बुद्धाला जर एवढाच आदरस्थानी मानतो, तर मग धम्मदीक्षा घेण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम काय आहे नेमका. म्हणजे हा जो काही विषय आहे, हा वेळोवेळी विषय जो आहे हा चर्चेमध्ये आला पाहिजे. आणि ह्या बहुजनवादी असतील किंवा हे जे ब्राह्मणेतर लोक आहेत, ही सगळी बहुजनवादी ज्यांना म्हणतो आपण, बहुजन लोक ज्यांना म्हणतो आपण, ही बहुजन नाहीत, ही ब्राह्मणेतर लोक आहेत. बहुजन ह्या बुद्धाच्या शब्दाशी जोडण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे. कारण बुद्धाच्या काळात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, आज जातीव्यवस्था अस्तित्वात आहे. बुद्धांनी कधीही 85 वर्सेस 15% किंवा 97 वर्सेस 3% असा सामाजिक विभाजनाचा सामाजिक कन्सेप्ट कधीही मांडलेली नाही. म्हणजे ब्राह्मण सोडून सगळे बहुजन आहेत ही जी कन्सेप्ट आज बामसेप आणि त्यांच्या तत्सम संघटनांच्या माध्यमातून किंवा ब्राह्मणेतर मंडळींच्या माध्यमातून मांडण्यात येते, ही मुळातच बुद्धाची बहुजन ही कन्सेप्ट नाही. बुद्धाची बहुजन ही कन्सेप्ट, बुद्धांनी मुळातच बहुजन हा शब्द कधी वापरलेला नाही. बुद्धांनी सर्वजन हा शब्द वापरलेला आहे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. मग ते सर्वजन कोण? जन म्हणजे लोक,
सर्व म्हणजे सगळेच, मग त्याच्यामध्ये कुठला जात धर्म वंश लिंग भाषा याचा कुठलाही काही संबंध येत नाही. तरीही आपण बुद्धाच्या सर्वजन ह्या शब्दाला विकृत करून बहुजन शब्द त्याचा बनवला आणि ह्या जातीच्या सगळ्या गटारांना, जात हे एक वेगवेगळं गटार आहे, प्रत्येक जात ही एक स्वतंत्र गटार आहे, त्याची एक स्वतंत्र सीमारेषा आहे, त्याची एक स्वतंत्र अस्मिता आहे, त्याचं एक स्वतंत्र राष्ट्र आहे. म्हणजे भारतामध्ये आजही जेवढ्या जाती आहेत ह्या सगळ्या जाती ह्या एका स्वतंत्र राष्ट्राच्या भूमिकेमध्ये आज जगत आहेत. त्याच्यामुळं भारत राष्ट्र होण्यासाठी ह्या सगळ्या जाती अडथळा ठरत आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या जाती नष्ट करण्यासाठी बुद्धाला आपल्यापुढे आणून प्रेझेंट केलं होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनाच मानणाऱ्या लोकांनी बुद्धाला बायकॉट करून ह्या वेगवेगळ्या जातीमध्ये, प्रत्येक जातीमध्ये एक एक व्यक्ती जन्माला घातला आणि तो एक एक व्यक्ती जो आहे तो प्रत्येक जातीचा आयडॉल बनवला आणि त्या जातीला राष्ट्राची मान्यता देऊन त्या व्यक्तीला त्या जातीचा राष्ट्रपुरुष बनवला. त्यामुळे हे जातीमध्ये उदयास आलेले जे राष्ट्रपुरुष आहेत हे जात राष्ट्राचे पुरुष कधीही या देशाला राष्ट्र बनण्यापासून अडथळाच निर्माण करणार आहेत. ते या देशाला कधीही राष्ट्र बनवू देणार नाहीत. त्यामुळं जातीय ऐक्य करण्यापेक्षा सामाजिक ऐक्य हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मूळ उद्देश आहे. आता बऱ्याच लोकांना मला कोणाच्याही कार्यक्रमाला विरोध करायचा नाही. आता काही दिवसाच्या नंतर मराठा आणि बौद्ध ऐक्य असा प्रोग्राम औरंगाबादमध्ये काहीतरी होणार आहे. तिथं काही IAS लोकांना बोलवण्यात आले. आपला राजरत्न आंबेडकर पण तिथं जाणार आहे. खरंच या लोकांच्या ज्या बुद्धिझमबद्दलच्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या क्लिअर आहेत का, यावर सुद्धा आपण बौद्ध लोकांनी चिंतन करणं फार गरजेचं आहे. 2 लोकांच्या दुकानदाऱ्या चालाव्यात, मग तो बामशेपवाल्याची दुकानदारी असेल किंवा मग तिकडं ते मराठा सेवा संघवाल्याची दुकानदारी असेल. या 2 लोकांच्या दुकानदाऱ्या चालू ठेवण्यासाठी जर कोणी त्याला बौद्ध मराठा ऐक्य परिषद म्हणत असेल आणि त्याला शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करत असेल तर मुळात हा शाहू महाराजांच्या सुद्धा विचारांचा अवमान आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे रिलेशन अतिशय चांगले होते, त्याचा आपण आदरच केला पाहिजे. आपण आदर करतोच, कारण बाबासाहेब आंबेडकर जर उदयास आले नसते तर आज फुले आणि शाहू ह्या दोघांना सुद्धा दगडाचा देव बनवून हिंदू लोकांनी मंदिरात बसवलं असतं. त्यांची जी आज माणूस म्हणून ओळख आहे ही बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. त्यामुळे आपण त्यांचा आदरच करतो, शाहू महाराज असतील किंवा फुले असतील. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काय? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांची सत्यशोधक चळवळ रिजेक्ट केली, नाकारली, शाहू महाराजांचा सुद्धा हिंदू धर्म नाकारला आणि बुद्धिझमला स्वीकारलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा फुले शाहू आणि आंबेडकरांच्या नावाने संबोधित करून बुद्धाच्या चळवळीला कुठंतरी नेहमीच बायकॉट करण्याचा जो प्रयत्न आहे हा इथल्या ब्राह्मणेतर मंडळींनी जाणीवपूर्वक केलेला आहे आणि त्याला पाठबळ देण्याचं काम बौद्ध धम्म स्वीकारलेल्या लोकांनी सुद्धा केलेलं आहे. आता हेच बौद्ध मराठा ऐक्य परिषद जी आहे एखाद्या मराठा समाजातल्या संघटनांनी जर आयोजित केली असती तर अजून थोडंसं ऐकण्यासाठी बरं वाटलं असतं. पण आमच्या महारांनाच इतका पुळका आहे, महारांना पूर्वाश्रमीच्या, बौद्धांना आत्ताच्या जे आयडिओलॉजीलेस लोक आहेत ह्यांनाच फार पुळका आहे मराठ्यांना एकत्र घेण्याचा. मराठा ही एक स्वतंत्र जात, राष्ट्र अस्मिता जपणारी जात आहे आणि ती हिंदू धर्मातली जात आहे. त्यामुळे ते कधीही एक समाज म्हणून तुम्हाला स्वीकारणार नाहीत. आजपर्यंतही त्यांनी स्वीकारलं नाही. ज्या मराठा लोकांनी हिंदू धर्मावर, हिंदू संस्कृतीवर, ब्राह्मण तत्त्वज्ञानावर आत्तापर्यंत आघात केले, टीका केल्या, पुस्तकं लिहिली, त्यांची पुस्तकं बौद्धांव्यतिरिक्त दुसरं कोणीही वाचत नाही. कारण बौद्धांनी बाबासाहेब आंबेडकर वाचला नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांचा रिडल्स इन हिंदुझम वाचला असता बौद्धांनी तर त्यांना
मराठा सेवा संघाची ब्राह्मणेतर मंडळींनी लिहिलेली कोणतीच पुस्तकं वाचायची गरज पडली नसती. एकंदरीतच 22 प्रतिज्ञा जरी वाचल्या असत्या, समजून घेतल्या असत्या, जिथं आपण ब्रह्मा विष्णू महेश यांनाच मानत नाही, तिथं हिंदूंनी निर्माण केलेलं हे जे जग आहे, ब्रह्माने निर्माण केलेलं जे जग आहे, विष्णूंनी वाढवलेलं जे जग आहे आणि महेशांनी सांभाळ करून ठेवलेलं आणि स्वर्गप्राप्तीसाठी जे निर्माण केलेलं जग आहे, याचं अस्तित्वच जिथं आपण मान्य करत नाही, तिथं ब्राह्मणेतरांचा बळीराजा, मग तो शिव असेल किंवा बळीराजा असेल, यांचं अस्तित्व मान्य करण्याचा संबंधच येत नाही. हे सुद्धा तेवढेच काल्पनिक आहेत जेवढे राम, लक्ष्मण आणि सीता काल्पनिक आहेत. पण या गोष्टीवर आपण आता चिंतन करणं पण गरजेचं आहे. पण हे चिंतन करत असताना जातीय ऐक्याच्या माध्यमातून, जातीय ऐक्य परिषदांच्या माध्यमातून बौद्धांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मनुष्यबळाचा जो चुकीच्या पद्धतीनं वापर काही संघटना करत आहेत, हा चुकीच्या पद्धतीचा होणारा वापर आपल्याला थांबवता आला पाहिजे. कारण यातून साध्य काहीच होत नाही. मराठा ऐक्य परिषदेने, मराठा बौद्ध ऐक्य परिषदेने आजपर्यंतही अशा हजारो परिषदा झाल्या, पण आजपर्यंतही मराठा आणि बौद्धांमध्ये रोटी बेटी व्यवहार कुठेही झालेले आढळून येत नाहीत. ते फक्त तू तुझा धंदा चालव, मी माझा धंदा चालवतो, यासाठी स्टेजवर येऊन बड्या बड्या बाता शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकरांबद्दल मारतात. पण आचरण करत असताना जर एखाद्या मराठ्याला बौद्धाच्या घरी मुलगी द्यायची वेळ आली तर तो तसं कदापिही करणार नाही. किंवा बौद्धाला मराठ्याच्या घरी मुलगी द्यायची असेल तरी तो स्वतः करून घेणार नाही. त्यामुळे रोटी व्यवहार जरी काही प्रमाणामध्ये होत असले जबरदस्तीने मनामध्ये नसताना, तरीही बेटी व्यवहार अजूनही बौद्धांसोबत इतर जाती करत नाहीत. आता रोटी आणि बेटी व्यवहार हा कास्टलेस क्लास बनवण्याचा जरी मार्ग नसला तरी या माध्यमातून एक बंधुभाव निर्माण होण्याचं जे काम आहे ते होतं, जे ब्राह्मण आणि बौद्धांमध्ये सध्या होतं. बऱ्याचशा ब्राह्मणांच्या मुली आज बौद्धांना आहेत, बऱ्याच बौद्धांच्या मुलीसुद्धा ब्राह्मणांच्या घरी आज नांदत आहेत. त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण झालेला आहे. मला महाराष्ट्रामध्ये नाही, संपूर्ण देशामध्ये असं एकही उदाहरण सापडणार नाही की एखाद्या बौद्धासोबत एखाद्या ब्राह्मणांची मुलगी पळून गेली म्हणून त्यांनी ऑनर किलिंग केलेलं आहे किंवा त्या पोराला त्यांनी मारून टाकलेलं आहे. असं कधीच सापडणार नाही. उलट ब्राह्मणांच्या मुली बौद्धांच्या घरी सुखानं संसार करत आहेत. पण हेच उदाहरण जर आपण अन्य जातींसोबत घेतलं, इव्हन मांगांसोबत जरी घेतलं, तरी मांगांसोबत आपल्या मुलींचे झाले जे काही विवाह आहेत ते जास्त काळ टिकले नाहीत. टिकले असले तरी ते बहिष्कृत आहेत, जातीपासून, समाजापासून बहिष्कृत लोक आहेत. त्यामुळे ह्या जातीय लोकांना, ह्या जातीय राष्ट्रवाद्यांना एक करण्यामध्ये आपण जो आपला पैसा, वेळ आणि श्रम वाया घालवतोय, हाच पैसा, वेळ आणि श्रम जर आपण आपल्या बुद्धिस्ट लोकांच्या शैक्षणिक क्रांतीसाठी, आरोग्य क्रांतीसाठी, उद्योग विकास चालवण्यासाठी किंवा वेगवेगळी मानव डेव्हलपमेंटची संसाधनं उभी करण्यासाठी जर हा पैसा आपण खर्च केला तर आपला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उत्कर्ष होईल. अशा परिषदा घेऊन फक्त टाईमपास होतो. 2 संघटनांची दुकानं जिवंत राहतात आणि ही 2 दुकानं निवडणुका आल्या की आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करतात. मग जर तुम्हाला तुमच्या जातीच्या उमेदवारालाच मतदान करायचं होतं तर मग ह्या अशा ऐक्य परिषदा घेऊन तुम्ही लोकांना मूर्ख कशासाठी बनवत होतात, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. एक जात, आजही इथली एक जात दुसऱ्या जातीला मतदान करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांना सोलापूरमध्ये कोणी पाडलं, अकोल्यामध्ये कोणी पाडलं, हे जरा मराठा आणि बौद्ध ऐक्य परिषदा भरवणाऱ्यांनी, मातंग आणि बौद्ध ऐक्य परिषदा भरवणाऱ्या लोकांनी याची कारणं शोधावीत. याची कारणं शोधायला त्यांच्याकडं वेळ नाही. म्हणून आज देशामध्ये जे कॉन्स्टिट्यूशनल कॉन्स्पिरसी निर्माण झालेली आहे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा जो केविलवाना प्रयत्न चाललेला आहे, हा कॉन्स्टिट्यूशनल कॉन्स्पिरसी ही मुळातच नाही, हा कॉन्स्टिट्यूशनल रूटीन वर्क आहे. पार्लमेंटमध्ये काही कायदे तयार होत असतात,
पार्लमेंटनी त्यांना तेवढे राईट दिलेले आहेत, याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना तेवढे राईट्स दिलेले आहेत. पण हम करे सो कायदा दुसरा करे सो ते हम करे सो रासलीला दुसरा करे सो कॅरेक्टर लीला, ही जी काँग्रेसची मूल्ये आहेत ही आपल्या लोकांमध्ये उतरल्यामुळे आपण सतत BJPलाच विरोध करतो. BJPला विरोध करणं चुकीचं नाही, पण BJPला विरोध करत असताना आपल्या बोकांडी काँग्रेस बसती हे सुद्धा आपण कुठंतरी आता रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशा जात ऐक्याच्या परिषदा घेऊन होणार नाही, तर आपल्या मुलांनी, जे बुद्धिस्ट मुलं आहेत स्वतः, यांनी प्रत्येक जिल्हा तालुका वार्ड लेवलपर्यंत स्वतःचे मतदारसंघ तयार करून त्या मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे. मतदारसंघ बूथ बांधणी फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण बूथ बांधणी करत नाही किंवा पॉलिटिकली अजेंडा घेऊन इलेक्शन लढवण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक संघटना उभं करत नाही, तोपर्यंत आपण पॉलिटिकली कधीही सक्सेस होऊ शकत नाही. आणि आपण जर असा समज करून घेत असू की आपण काही जातींच्या परिषदा भरवल्यामुळे ती जात आपल्याला मतदान करेल किंवा ती जात आपल्यासोबत येईल, हा आपला गोड गैरसमज आहे. असं कदापिही भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत झालेलं नाही आहे. इथे जो बौद्ध झालेला आहे तोच बौद्धाला मतदान करतो. इथे जो बौद्ध झाला नाही तो त्याच्या जातीतला उमेदवार शोधतो. त्याचं कारण असं आहे की त्याला त्याची जात माणसापेक्षा प्रिय आहे. त्याच्यामुळे जेव्हा जात माणसापेक्षा प्रिय होते त्यावेळेस ती जात माणसाचा शत्रू बनत असते. आणि ते शत्रुत्व निर्माण करण्याचं काम इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने इथल्या 18 पगड जातीमध्ये केलेलं आहे. आणि ह्या 18 पगड जाती जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत इथली जी सामाजिक समतेची जी चळवळ आहे ही कधीच भक्कम होऊ शकत नाही. त्यामुळे दोन जाती कधीही एकत्र येऊन राजकीय भूमिका ठरवू शकत नाहीत. आजपर्यंत मराठ्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेऊन इतर जातींचा जो आहे हा पॉलिटिकली नुसता वापरच केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी मराठे म्हणतात की इतर जाती ह्या आपल्या बांधव आहेत. हे कधी म्हणतात? ज्यावेळेस इलेक्शन तोंडावर येतं त्यावेळेस म्हणतात. पण इलेक्शन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी मिळवून घेण्याचा विषय येतो, सत्तेमध्ये वाटा मिळवून घेण्याचा विषय येतो, त्यावेळेस ते त्यांचे भाऊ नसतात. ते सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतात आणि तुम्हाला गुलामाप्रमाणे वागवत असतात किंवा एखादं महामंडळ वगैरे देऊन तुमची बोळवण करत असतात. तर ह्यामुळं आपण ह्या जातीय ऐक्यांच्या किंवा जातीला सामाजिक वळण देण्याच्या ऐक्याच्या भूमिकेमध्ये न पडता या देशाला बौद्ध राष्ट्र बनवण्यासाठी कसं काम करता येईल त्यावर काम करणं फार गरजेचं आहे. कारण इथली जी मूळ लढाई आहे ही बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम आहे. ब्राह्मणिझमनी सोडलेले जे काही ब्राह्मणेतर लोक आहेत हे बुद्धिझमला बायकॉट करून लोकांना मूर्ख बनवण्यासाठी सोडण्यात आलेले आहेत. त्यांच्यामध्ये बुद्धाबद्दल किंवा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, बुद्धाच्या चळवळीबद्दल किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबद्दल आत्मीयता आहे असं समजणं हा आपला सरळ मूर्खपणा आणि वेळकाढूपणा आहे. हा वेळकाढूपणा जर आपण वेळीच थांबवला नाही तर सम्राट अशोकाकडून जी भारतातून बुद्धाचा धम्म लुप्त करण्याची प्रक्रिया इतिहासामध्ये झाली तीच प्रक्रिया आपल्याकडून भविष्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आपण अतिसहनशील होत गेलो तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अशोकावर आरोप ठेवलेला आहे की बुद्धातून भारताचा धम्म लुप्त झाला, याला अनंत कारणं जरी असले तरी मी अशोकाला दोष देतो असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याचं कारणसुद्धा बाबासाहेब आंबेडकर देतात की अशोक हा अतिसहनशील राजा होता म्हणून भारतातून बुद्धाचा धम्म लुप्त पावला. कारण जे बुद्धाचे शत्रू होते त्या सगळ्या शत्रूला अशोकाने त्याच्या साम्राज्यामध्ये त्यांच्या विचारांचा आणि मतमतारांचा प्रचार आणि प्रसार करण्याची मुभा दिली आणि त्यांनी बुद्धाचा धम्म लुप्त करून टाकला. हीच अवस्था काहीशी आज आपली होऊन बसलेली आहे. आपण सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना आपलेच म्हणून बुद्धाच्या बोकांडी आणून बसवतो आणि बुद्ध विकृत करून टाकतो. त्यामुळे बुद्ध विकृतीकरणापासून जर थांबवायचा असेल तर जे बौद्ध धम्म स्वीकारतील त्यांना जवळ करायचं आणि जे बौद्ध धम्म स्वीकारणार नाहीत त्यांच्यापासून 4 हात लांब राहणे. त्यांना आपला शत्रू मानण्याची आवश्यकता आपल्यावर नाही, पण आपण
त्यांच्यापासून सावध राहणे ही सुद्धा काळाची गरज आहे. जर आपण आज त्यांच्यापासून सावध नाही राहिलो तर उद्या ही जी बुद्धाची चळवळ आहे ही पूर्णपणे लयास गेल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणे आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.